आता मला सांगा, तुमच्या दोन्ही ताईंची लग्न झाली, राहिला तुम्ही एकटात. तुमचं लग्न जेव्हा होईल तेव्हा आई बाबा ते एकटे राहतील. पण मग एक मुलगी म्हणून आई बाबांसाठी काहीतरी करायचं असं फार मुलींचं असतं. तर तुमचं काय ठरलेलं की आई बाबांसाठी मला हे करायचं, असं काही स्वप्न आहे? असं म्हणजे आता सध्या तर मीच असते, आम्ही तिघेच एवढं एन्जॉय करतो ना. आणि असं म्हणजे त्यांची लग्न झाली, पण आता असं पहिल्यासारखं राहिलेलंच नाहीये की लग्न झालं गेलं आता मग माहेरच्यांशी संबंध सुटला असं विरे. आताच्या काळात असं काही नसतं. म्हणून असं माझंही लग्न झालं तर फारसं काही फरक पडणार नाही. आणि सगळे मुंबईतच असं नाही, कुठच्या वेगवेगळ्या शहरात आहे. आता कम्युनिकेशन एवढं वाढलंय, सोशल मीडिया एवढं फास्ट आहे, काही वाटलं एक फोन केलं झालं. बरोबर. असं म्हणून मग असं लांब जायचं प्रश्नच नाही. बरोबर. नाही पण आता त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचं असं की आई बाबांनी आपल्याला एवढं छान तिघींना वाढवलं, मग आता आपण त्यांच्यासाठी हे करूयात, असं काही स्वप्न आहे तुमचं? असं काही ठरवलेलं जे येईल ते उत्तम करत राहायचं. आपण आपलं कर्तव्य व्यवस्थित त्यांना शेवटपर्यंत छानपैकी सांभाळायचं. तेच. क्या बात आहे. चला, रेसिपी करायला तुम्ही तयार? हो नक्की. चला, गप्पा आपल्या झालेल्या आहेत, आपल्याला अजून तिकडे खूप गप्पा मारायच्या. तुमच्या मला बालपणाविषयी तुमच्या जाणून घ्यायचंय. चला, लगेच आपण उद्यात रेसिपीकडे. योगिता मॅडम आपल्या सोबत आहेत आणि आता आपल्याला करायचा आहे पहिला पदार्थ. काय याचं नाव आहे? याचं नाव आहे मिक्स व्हेजिटेबल करी विथ राईस बॉल्स. मिक्स व्हेजिटेबल करी विथ राईस बॉल्स. वा, व्हेरी नाईस. कुठून शिकला हा पदार्थ तुम्ही? हा, मम्मीकडनं शिकले. तुमच्या आईने शिकवला? बरं, मग घरी ट्राय करून पाहिला? हो. आवडतो सगळ्यांना? मग यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. हा तयार भात घेतला आपण, उकडलेली बटाटी, मटार फरसबी, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉर, तूप, पनीर, खोया, लिंबू, कांदा घेतलाय बारीक चिरलेला, मिरची, गाजर, कोथिंबीर, टमॅटो, धनिया पावडर, आलं लसूणची पेस्ट आहे, हळद आहे आणि मीठ आहे. आता मला एक 2-3 जरा प्रश्नांची उत्तर द्या. तयार भातामध्ये हे लाल आणि हिरवं काय हो? तयार भातमध्ये आम्ही सिमला मिरची घातलेली आहे. बरं. ग्रीन कलर आणि रेड कलरची आणि शिजवतानाच घातलेली ते, आणि तेजपत्ता आणि काळी मिरीची पूड घातलेली. मसाला आणि सिमला मिरची. ओके, हे झालं. ह्या दोन कोणत्या भाज्या? फरसबी आणि मटार आहेत. शिजवून घेत नाही, कच्चेच घेतले. त्यात आपण हे खवा आहे, खोया आहे. अच्छा, म्हणजे त्याला खोया पण म्हणतात, खवा पण, मावा पण. ओके, ठीक आहे. बाकी मला काही शंका नाहीये. साहित्य आपण सगळं पाहिलेलं आहे. आता आपल्याला कृती करायची. किती वेळ लागतो याच्या कृतीला? ह्याला तरी 15 मिनिटं. 15 मिनिटं नक्की लागतात ना. आता आपण करतोय मिक्स्ड व्हेजिटेबल करी विथ राईस बॉल्स. साहित्य आपण पाहिलं होतं. कृती पहिल्यांदा काय? पहिलं तेल घ्यायचं. बर, घ्या. कांदा. तेल गरम होईपर्यंत आपण जरा गप्पा मारूया. तुमच्या अजून काय काय आवडी आहेत मला सांगा. फिरायला जायला आवडतं, तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याच्याशिवाय तुम्ही कशात रमता अजून? गाणी ऐकणं मला खूप आवडतं. गाणं गुणगुणता कधी घरी? नाही गुणगुणत नाही, फक्त आम्हाला सांगत नाहीये. कळलंय आम्हाला. तुम्ही गायला लावणार? काय हरकत आहे? नाही. बरं, कुणाची गाणी ऐकता? अशी जुनी गाणी आवडतं मला. लता मंगेशकर. अरे वा. किशोरदांची, रफी साहेबांची. बरं, मग एखादं गाणं मला गाऊन दाखवा. नाही गाता नाही. त्या हुशार त्यांनी आधीच सांगितलं, मी फक्त ऐकते. बर, तेल गरम झालंय. आपण काय लागणार? कांदा घेऊया. बर. पण खूपदा आपल्याला काय होतं ना, म्हणजे जेव्हा आपण 10वी-12वीला असतो, एक परीक्षेचं प्रेशर आपल्याला बेअर होत नाही की बापरे, नको ती शाळा, नको तो अभ्यास, असं होतं. आता तुम्ही तसं पाहायला गेलं तर बऱ्याच लहान वयात सर्व्हिसला लागल्या. एका प्रायव्हेट कंपनी जरी असली तरी एक महत्वाचा जॉब तुम्ही करताय. असं कधी होतं का की हे प्रेशर मला बेअर नाही होतं, मला कंटाळा आलाय? मग त्यावेळी काय नाही, जरा असंच आउटिंगला जायचं, मग फ्रेंड्स बरोबर या मग मम्मी पप्पांबरोबर. आणि आमचं फॅमिलीमध्ये असं प्रेशर बिरे असं काय आहेच नाही. बरं, खरं म्हणजे टेन्शन देणे का नाही, टेन्शन लेणे का नाही, दोन्ही नाही. बरं, छान आहे. कांदा परतून होतोय. पुढे काय लागणार आहे आपल्याला? पुढे आपण धनिया पावडर घेऊया. टमॅटो घेणार आहे. बघा, हा बस. आता आपण भाज्या घेणार आहे, मटार आणि फरसबी. हा बस. आणि गाजर थोडंसं, गाजराचे काप. बघा बरं. बस. पुरे. आलं लसूण पेस्ट. पुरे इतकी? बस. थोडी मिरची, तिखट. लाल तिखट आपण वापरत नाही आहोत. नाही, मिरची घालतो. म्हणजे थोडक्यात आता आपण मिक्स्ड व्हेजिटेबल करी करतोय पहिलं. बरं,
ह्याच्यात आपण काही भाज्या ऍड पण करू शकतो ना? हो, कॉर्न example? करू शकतो. बर कॉर्न असं या मशरूम्स. बर. पुढे काय लागणार आहे? पुढे आपल्याला थोडीशी हळद फक्त टाका आणि लिंबूचा रस. किती लागणार आहे हळद? हळद बस झाली. आणि आणि लिंबाचा लिंबूचा रस रस. कुठे गेला? अच्छा, ठीक आहे. पुढे काय इतका? अजून पिळायचं? नाही नाही, बस झालं. लिंबाचा रस आपण पिळला. आता काय? आता पनीर थोडंसं. पनीर अख्खा क्यूब घालूया का तोडून अक्का तोडून? नाही नाही, अक्का एक. बस. मिक्स व्हेजिटेबल करी अशी आम्ही तयार करतोय. सगळ्या भाज्या आपण त्याच्यात ऍड केलेल्या आहे. कांदा आहे, लिंबाचा रस पिळला आहे, धण्याची पावडर टाकली, आलं लसूण पेस्ट टाकलंय. करी छान होतीये. हा हा, मस्त वाजतोय. पुढे थोडासा खोया घेणार, मावा ते. बर. खवा. खवा. आज मला पहिल्यांदा कळला याला खोया खोया पण पण म्हणतात. म्हणतात. किती लागणार आहे? थोडं अजून. हा बस. बघा बरं. हां बस. खवा कशासाठी वापरतो आपण? स्वीट्ससाठी विरे जास्ती. हे थोडं रिच आहे ना, म्हणजे थोडं शाई टाईप आहे म्हणून बरोबर. ते आपण वापरलंय. काय करायचं पुढे? पुढे आपण पाणी घालूया आणि हे वाफवून ठेवूया. अजून जरासं घ्या. किती लागणार बघा? जास्ती होईल. बस. हां. आता ह्याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं थोडं. किती वेळात करी तयार होईल? म्हणजे 5-10 मिनिटं. बरं, ठीक आहे. झाकूया. झाकू. अशा प्रकारे तयार होईल मिक्स्ड व्हेजिटेबल करी. आता उकळी आली आहे जरा त्याला. हां. तर आता आपण जरा मीठ घालून घेऊया त्याच्यावर. बरं, थोडंसं स्वादानुसार मीठ. बरोबर. मिठाचं महत्त्व हे जगातल्या कुठल्याही रेसिपीमध्ये असतंच. हो. म्हणजे तुम्ही करी करा, कितीही शाही करी करा, मिठाशिवाय काही त्याला चव नाही. आता ही मिक्स व्हेजिटेबल करी आपली तयार होईल. परत झाकण ठेवायचं का? परत झाकण जरा. कारण आपण काय फरसबी आणि मटर हे कच्चं घातलंय ना, कच्चं घातलंय थोडं. त्याच्यामुळे त्याला शिजायला वेळ लागणार आहे. Correct. तोपर्यंत आपण राईस बॉल्स करून घेऊया. बरं. राईस बॉल्स कसं करायचे? हे मला एक छोटीशी प्लेट द्या बरं, देतो. आणि एक छोटा बाउल कॉर्नफ्लॉरचा. आता काय ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून पेस्ट तयार करायची का? कॉर्नफ्लॉर घालून. ते करायला मी तुम्हाला मदत करतो. हो, थँक्यू. किती लागणार कॉर्नफ्लोअर? हा बस झालं. पाणी घालून पेस्ट पाणी करायची घालून ना? पेस्ट करायची आता. किती लागणार आहे सांगा, हां कारण मला प्रमाण नाही माहिती. अजून जरा असं. बस बस. पुरे? मी तुम्हाला मदत करतोय हा खूप. मी असं म्हणू नये की हा नुसताच खातो, असं नाही काही. मी मदत पण करतो. ह्याच्यामध्ये घोळवायचे का? हां, पण ते आपण डीप फ्राय करायच्या वेळी आपण करू. डीप फ्राय करायची. फ्रायच्या वेळी राईस आपण बॉल्स भरपूर करून घ्या. भरपूर करून घेते. हां, हो म्हणजे आपल्याला भरपूर जरा खाता तुम्ही इकडे या. वेळ. मी तोपर्यंत इकडचं काय कुठपर्यंत. आहा, वा. मिक्स्ड व्हेजिटेबल करी मस्त आता होत आलेली आहे. आपण राईस बॉल्स तयार करून घेतोय. हे राईस बॉल्स तयार झाले की पुढे काय? पुढे काय नाही, ते कॉर्नफ्लॉरमध्ये हे करून ब्रेड क्रम्स लावून तळून घ्यायचे. बरं, ठीक. राईस बॉल्स तयार झालेले आहेत. आता आपल्याला ते ह्या कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये घोळून घ्यायचे आणि डीप फ्राय करायचे. तोपर्यंत मिक्स व्हेजिटेबल करी इकडे तयार झालेली आहे. चला मग आम्ही आता डीप फ्राय करायच्या कृतीकडे वळतो. मिक्स व्हेजिटेबल करी विथ राईस बॉल्स मधली ही करी आपण तयार करून घेतली. राईस बॉल्स पण तयार केले. आता काय करायचं? आता हे राईस बॉल्स कॉर्नफ्लॉरमध्ये घालून ब्रेड क्रम्सला लावून डीप फ्राय करून घ्यायचे. घ्या मग करून. आणि मग ते जेव्हा डीप फ्राय होतील तेव्हा ह्या करीमध्ये सोडायचे. करीमध्ये सोडायचे. व्हेरी गुड. ह्याला काही डीप फ्राय व्हायला फार वेळ लागत नसेल. नाही नाही. आता हे राईस बॉल्स आपण इथे तळून घेतलेले. हो, त्याचा रंगही बदलला. रंगही बदलले. करेक्ट. आता हे आपण डायरेक्ट करीमध्ये घालू शकतो. वा वा वा, क्या बात आहे. असं हे करीमध्ये मिक्स करायचे. मिक्स व्हेजिटेबल करी विथ राईस बॉल्स. अशा प्रकारे हा पदार्थ तयार झालेला आहे. ताबडतोब मी खायला सुरुवात करणार आहे, पण त्याआधी तुम्हाला असं गरम गरम खायचं असेल तर पटकन लिहून घ्या. मिक्स व्हेजिटेबल करी विथ राईस बॉल्स साठी लागणार आहे साहित्य आणि कृती. मिक्स व्हेज करी विथ राईस बॉल्स करण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड क्रम्स, तूप,
खवा, पनीर, लिंबू, आलं लसूण पेस्ट, कांदा, सिमला मिरची, गाजराचे काप, टोमॅटो, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, फरसबी, ओले वाटाणे, हिरवी मिरची, धनेपूड, हळद, तयार भात आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, धनेपूड, टोमॅटो, फरसबी, ओले वाटाणे, गाजराचे काप, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, लिंबाचा रस, पनीर, खवा, पाणी आणि मीठ घालावं. फ्रायपॅन वर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. राईस बॉल्स तयार करण्यासाठी प्रथम कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. तयार भाताचे गोळे बनवून कॉर्नफ्लॉवरच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. मिक्स व्हेज करी बरोबर राईस बॉल्स सर्व्ह करावेत. आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे एग मशरूम स्नॅक आणि दुसरी रेसिपी आहे आपली बेंगोली एग मसाला.